नमस्कार. नमस्ते सर. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट ज्ञानेश्वर निकम सर. नमस्ते सर. नमस्कार सर. खरं तर त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या 20 वर्षांपासून अतिशय उत्तमरित्या ते या सर्व क्षेत्रात काम करतायत. म्हणजे आता इंडस्ट्रियल हा एक पार्ट आहे. जास्ती काम. जास्त त्याला आपण म्हणूया, की त्याच्यामध्ये पण पार्ट होतात. पण कन्स्ट्रक्शन किंवा आर्किटेक्ट ही फील्ड इतकं व्हास्ट आहे, की नुसतं इंडस्ट्रियल म्हणून पण चालत नाही. त्याच्यात सुद्धा ते अनेक स्पेसिफिक रेंजमध्ये काम करतायत. त्याहीबद्दल मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. त्यापेक्षा महत्त्वाचं सांगायचं म्हणजे फक्त नाशिक किंवा महाराष्ट्र नव्हे, तर ते भारताबाहेर सुद्धा अनेक त्यांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करतायत. त्यांनी यापूर्वी केलेलं आहे. त्याबद्दलही आपण बोलणारच आहोत. त्यामुळे त्यांचा आजवरचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते आणि भविष्यात त्यांची वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. येस सर. तर सर आपण गप्पांना थोडी फ्लॅशबॅकपासून सुरुवात करूया येस सर. आणि त्यातला पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे, ते म्हणजे तुमचं लहानपणी एज्युकेशनल बॅकग्राऊंड कशी होती? म्हणजे शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं ओके. होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं आर्किटेक्ट व्हावं ह्याचं इन्स्पिरेशन कुणामुळे मिळालं? किंवा ओके. कुणामुळे असं वाटलं, की आपण पण असंच शिकूया या क्षेत्रात? ओके. सर याच्यामध्ये मी सगळ्यात पहिले तर 7वी पर्यंत मराठी शाळेमध्ये होतो. हं, माझं पूर्ण रूरल आणि विलेज बॅकग्राऊंड आहे. हं, त्यानंतर मी तालुक्याच्या ठिकाणी 8वी, 9वी, 10वी केलं हं. आणि तिकडेच पुढे 12वी पर्यंत मी मालेगावला आमच्या इथे एज्युकेशन घेतलं. त्यानंतर मी माझ्या वडिलांनी मला सांगितलं, की आर्किटेक्चर ही अशी एक फील्ड असते, की जी सिव्हिल इंजिनिअरिंगपेक्षा वेगळी असते आणि त्याचा एक स्पेसिफिक पॅटर्न असतो अभ्यासाचा सुद्धा आणि सिलेक्शन होऊन आणि त्याचं ग्रॅज्युएट करायचा. तर त्याची आयडिया मला नव्हती. माझ्या वडिलांनी मला ते सांगितलं आणि त्यांनीच मला ते फॉर्म भरायला लावला आणि लकीली माझं ड्रॉइंग जरा चांगलं होतं, अंडरस्टँडिंग चांगली होती. मी काही व्होकेशनल कोर्सेस केलेले होते त्याच्या आधी. त्यामुळे मग मला एंट्रन्स एक्झामला चांगले मार्क पडले आणि माझं आर्किटेक्चरला सिलेक्शन झालं. हं. 1999 सालामध्ये. आणि बरोबर. तिथून पुढे मग थ्रूआउट मी पुण्यालाच थांबलो. पुण्याला माझं काम चाललं. पण काम चालू असताना ना, एक असं मेजर कॉन्फिडन्स माझ्यामध्ये नव्हता येत. तर आमच्याच एका सरांनी मला सांगितलं, की "तू जर असंच राहिला तर तू आर्किटेक्ट होणं अवघड आहे. पण चांगला आर्किटेक्ट होणं पण अजून मुश्किल आहे. तर बेटर की तू इंटर्नशिप कर." मग त्यांनी मला 1-2 ठिकाणी रेफरल दिले आणि मी त्यांच्याकडे इंटर्नशिप केली. आणि त्या इंटर्नशिपमुळे कॉलेज चालू असतानाच मला काही कामं करायला मिळाली आणि ते एक्सपोजर मिळाला. तो एक्सपोजरचा मला तुफान फायदा झाला आणि त्या फायद्यामुळे आज मी जिथे कुठे पोहोचलो, तिथे मी पायनियर म्हणून पोहोचलो. क्या बात है! वाह! ओके. वाह! फार इन्स्पायरिंग स्टोरी आहे तुम्ही सांगता ते आणि त्यातलेच आता काही महत्त्वाचे टप्पे आपण उलगडूया. त्यातला आणखीन एक महत्त्वाचा टप्पा विचारायचा आहे, ते म्हणजे मी जसं सुरुवातीला पण सांगितलं, की तुम्ही आणि भारताबाहेर पण प्रकल्प करता. आता येस. नाशिकच्या जवळपास पण प्रोजेक्ट चालू आहे. एवढं सगळं शिकून आल्यानंतर आपण जेव्हा ते प्रॅक्टिसेस जेव्हा फील्डवर करायला जातो, आपल्या प्रोजेक्टवर इम्प्लिमेंट करायला जातोय सगळं, तर तेव्हा आपला पहिला सामना होतो, ते म्हणजे अनस्किल्ड लेबरशी. की ज्यांना या क्षेत्रातलं फारसं माहिती नाहीये बऱ्याचदा. बरोबर. आणि त्यांना जर काही महत्त्वाची जबाबदारी दिली तर बऱ्याचदी मोठी दुर्घटना सुद्धा होण्याचा चान्स असतो. तर तुम्ही परिस्थिती कशी सगळी हँडल करता जेव्हा साइटवर असता तेव्हा? सर मेनली आर्किटेक्टनी साईटवरती जाण्याचं काम खूप कमी पडतं, हं, क्वचित पडतं. हं, हं, कारण की जी डिसिप्लिन आहे कामाची, त्यामध्ये आपण क्लायंटसोबत बसून पहिले ड्रॉइंग वर्किंग करतो हं, आणि त्यानंतर जे विविध आपले हेल्पिंग हँड असतात, हं. जसं इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे, सिव्हिल इंजिनिअर आहे, स्ट्रक्चरल इंजिनिअर आहे किंवा MEPमध्ये जे काय असतात, तर ह्या सगळ्यांचं आपण कोऑर्डिनेशन करतो. पेपरवरच डिझाइन होतं आणि फायनली ते इम्प्लिमेंटेशनसाठी फक्त साईटवरती जातं. तर साईटवरती ऑल्वेज मी रेकमेंड करतो, की एक साईटवर सिव्हिल सुपरवायझर किंवा एक सिव्हिल इंजिनिअर साईटवरती असावा आणि त्याला आपण ह्या सगळ्या ड्रॉइंग समजून सांगाव्या आणि त्याप्रमाणे त्याचं काम करावं आणि मंथली किंवा जसं काही असेल बाय वीकली किंवा वीकली किंवा डेली बेसिसवरती आम्ही त्याचा फॉलोअप घेतो क्रिटिकल स्टेजेसला. तर आजपर्यंत आता माझ्या 21 वर्षाच्या ह्या जर्नीमध्ये ॲक्सिडेंट कधी झाला नाही. वाह! ओके. आणि ॲक्सिडेंटशी होणाऱ्या ज्या क्रिटिकल गोष्टी असतात, तर त्या आपण आधीच हायलाइट केलेल्या असतात आणि आधीच त्याची कल्पना देऊन आणि त्या सगळ्या गोष्टी फुल प्रूफ होतील याची काळजी घेतलेली असते. तर सगळ्यात रिस्की गेम असतो तो शटरिंगचा असतो. तर शटरिंगसाठी आपण रेकमेंड करतो, की तुम्ही डिझाइन करा. प्रोफेशनल कंपन्यांकडून त्या इन्स्टॉल करण्यासाठी प्रयत्न करा. तर असा माझा एक नेहमीच एक अप्रोच असतो साईटवरती, की सेफ्टी साईटची सगळ्यात महत्त्वाची आहे. या दृष्टीने. बरोबर, बरोबर. आणखीन एक जरी हा प्रश्न बेसिक वाटला तुमच्यासाठी, कारण आता खूप वर्ष तुम्ही याचं करियर झालंय. पण जे ऐकणार आहेत त्याच्यामध्ये काही असे पण लोक असतील, की जे आता जस्ट पास आउट होत आहेत किंवा आता होणार आहेत. त्यांच्यासाठी हा प्रश्न म्हणून महत्त्वाचा आहे. तर प्लॅन ही स्टेज कन्स्ट्रक्शनमध्ये फार महत्त्वाची आहे. तर प्लॅन या स्टेजचा तुमच्या दृष्टीनं काय महत्त्व आहे आणि तुम्ही कुठल्याही प्लॅनवर कसं काम करता? सर प्लॅन हा डेफिनेटली खूप महत्त्वाचा आहे. अतिशय महत्त्वाचा. म्हणजे
प्लॅन त्या शब्दातच सगळं काही आलं, की आपण भविष्यात काय करणार आहे, आपली साईट काय होणार आहे, त्याचा प्लॅन पेपरवर तयार करणं ही खूप इम्पॉर्टंट स्टेज असते. आणि त्या प्लॅनला खूप सारे आस्पेक्ट्स असतात, एन नंबर ऑफ आस्पेक्ट्स असतात. तर त्यातला कुठला आस्पेक्ट आपण घ्यायचा आणि त्यावर एम्फेसाइज करून आणि त्याच्यातून रिझल्ट ओरिएंटेड प्लॅन तयार करायचा, हे सर्वस्वी आर्किटेक्टवर डिपेंड असतं. आमच्या केसमध्ये स्पेसिफिकली माझ्या ऑफिसला जर बोलणार, तर मी क्लायंट किंवा कस्टमर सेंट्रिक प्रॅक्टिस मी जास्ती करतो. याच्यामध्ये कस्टमरच्या रिक्वायरमेंट मी पहिले बघतो, त्या प्लॅनवर टाकतो आणि ज्या वेळेला मला वाटतं की नाही, कस्टमरच्या रिक्वायरमेंटपेक्षा पण बेटर काही होऊ शकतं, तर आपण त्याचा अल्टरनेटिव्ह नंबर 2 देऊन आणि कस्टमरला आपण किंवा आपल्या क्लायंटला आपण एक्सप्लेन करतो. बऱ्याचदा क्लायंटला त्या आयडिया आवडतात, सरसकट आवडतात 100% किंवा त्यातल्या काही भाग आवडतो. मग आपण त्यांचा काही भाग आणि आपला काही भाग किंवा आपला आवडलेला पूर्ण भाग असं त्यांना रिव्हिजन 3 देतो आणि मग तिथून पुढे ॲक्चुअल प्लॅन किंवा ॲक्चुअल त्याचे डिटेलिंग्स आणि ते सगळं चालू होतात. बरोबर आहे. दुसरं या क्षेत्रात काम करताना बऱ्याचदा असं होतं, की कायम कस्टमरचं किंवा क्लायंटकडनं एक वाक्य तुम्हाला ऐकायला मिळालं असेल कदाचित, की बजेट थोडं कमी आहे आणि एक चांगली क्वालिटी पण आपल्याला एक्सपेक्ट आपण करत असतो. तर मग हे बजेट आणि क्वालिटी हे गणित कसं सोडवता तुम्ही असं वाटतं तुम्हाला? सर माझ्या मते बजेट हा काही वेगळा पार्ट नाही आहे हं, प्रोजेक्टमधला. हो, जर तुम्हाला पर्टिक्युलर रिझल्ट पाहिजे असतील, तर तुम्हाला पर्टिक्युलर बजेट हे घ्यावंच लागेल हं. आणि पर्टिक्युलर बजेट तुमच्याकडे नसेल, तर तुम्हाला पर्टिक्युलर रिझल्टला कॉम्प्रोमाइज करावा लागेल. ओके, दीज आर टू हँड इन हँड गोइंग थिंग्स आहेत. याला आपल्याला अजिबात कॉम्प्रोमाइज नाही करता येत. मग आपल्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग करणं हा आपल्या हातात असतो. समजा जर का एखाद्या क्लायंटने आपल्याला स्पेसिफिकली सांगितलं, की बाबा हे 1,00,000 स्क्वेअर फुटाचं वेअरहाऊस आहे किंवा 1,00,000 स्क्वेअर फुटाची फॅक्टरी आहे आणि आम्ही याच्यासाठी ₹700 स्क्वेअर फुटाचा म्हणजे ₹7,00,00,000चाच आम्ही फंड अलोकेट केलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे. मग आपल्याला इंजिनिअरिंग सेफ्टी तर कॉम्प्रोमाइज करता येत नाही. इंजिनिअरिंग बरोबर. सेफ्टी तर आपल्याला तीच ठेवायला लागते. आपल्याला कोड पण पाळायचे असतात, जे गव्हर्नमेंटने दिलेले आहेत ते. त्यामुळे ज्या गोष्टी आपण टाळू शकत नाही त्या घेऊन आणि ज्यांना आपल्याला कॉम्प्रोमाइज करता येऊ शकतं. उदाहरणार्थ विंडोज आहेत. मग आधी काहीतरी भारी विंडोज लावायच्या ऐवजी मी कामचलाऊ विंडो लावणार किंवा मग असं असं करून तो प्रोजेक्ट जोडून आणि तो त्या बजेट आणि कंप्लीशन स्टेजपर्यंत आणला जातो. पण फ्रँकली स्पीकिंग आजपर्यंत 20 वर्षामध्ये मी 100 पेक्षा जास्त प्रोजेक्ट केले. पण सगळेच प्रोजेक्ट हे बजेट सेंट्रिक नसतात. काही प्रोजेक्ट हे परफॉर्मन्स सेंट्रिक असतात आणि खास करून आमची प्रॅक्टिस म्हणजे एईसी सर्व्हिसेस ही जी माझी प्रॅक्टिस आहे, तर ही परफॉर्मन्स सेंट्रिक प्रोजेक्टसाठी जास्ती चांगली आहे, जास्ती पुढे आहे आम्ही. आम्ही नक्कीच. बजेट वगैरे ह्या गोष्टी आमच्यासाठी सेकंडरी ठरतात असं मला वाटतं. नक्कीच, नक्कीच. दुसरं मी पुन्हा त्याच मुद्द्याकडे येईन, की अ, अ, एक आर्किटेक्ट म्हणून एक प्रत्येक पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही एक दृष्टिकोन वेगळा असतो. एक क्रिएटिव्ह नजर असते तुमच्याकडं येस. आणि अर्थात तुम्ही एवढ्या सगळ्या व्हेरियस प्रोजेक्टवर पण काम करताय. स्कूल बिल्डिंग्सवर पण, हॉस्टेल्सवर पण काम केलेलं आहे, इंडस्ट्रीमध्ये काम करताय, भारताबाहेर काम करताय. एक वेगळा प्रश्न, नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक आर्किटेक्ट म्हणून जर तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, कुठली क्षेत्र येतात, सेक्टर्स येतात, ज्याच्यावर आता खरं तर शासनानं, प्रशासनानं काम करण्याची गरज आहे? तर आपल्याला येत्या 15-20 वर्षांमध्ये एक बदलतं नाशिक बघायचं असेल तर? सर तुम्ही खूप असे चांगला प्रश्न विचारला आणि माझ्या मनातला विचारला. कारण की हो. मला खूप तळमळ आहे की काहीतरी तरी नाशिकमधून चांगलं व्हावं. हो. त्यामुळेच मी नाशिकमध्ये आलो. आता नाशिकमध्ये येऊन मला 12-15 वर्ष झालीत. पण नाशिकची म्हणावी तशी ग्रोथ गेल्या 15 वर्षात झालेली नाहीये. आपण म्हणतो ना असं दिन दुगना रात चुगना. हो. तर तसं करायचं असेल गव्हर्नमेंटला, तर गव्हर्नमेंटला सगळ्यात पहिले तर ह्या नाशिक शहराची कनेक्टिव्हिटी वाढवायला लागेल. याला मोड ऑफ ट्रान्सपोर्ट चांगले आणायला लागतील. तर हं, सगळ्यात पहिले रेल्वे इम्प्रूव्ह करायला लागेल. हं, कनेक्टिव्हिटी वाढवायला लागेल. रोड्सची कनेक्टिव्हिटी वाढवायला लागेल आणि गव्हर्नमेंटचा जो कमर्शियल अप्रोच आहे ना, प्रत्येक वेळेस टोल किंवा प्रत्येक वेळेस काहीतरी असं बारा भानगडी, त्या बंद करून आपण जास्तीत जास्त कनेक्शन कमी खर्चामध्ये कसे देऊ शकतो, ते बघणं आवश्यक आहे हं, पहिलं. आणि दुसरं, की नुसती कनेक्टिव्हिटी राहून लोकं येत नाहीत. तर कनेक्टिव्हिटी सोबत तुम्हाला इथे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. सिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं पाहिजे. सिटीच्या बाहेर इंडस्ट्रियल लँड डेव्हलप झाली पाहिजे. त्यामध्ये इंडस्ट्रीज आल्या पाहिजे. इंडस्ट्रीज आणण्यासाठी गव्हर्नमेंटने तसे प्रयत्न केले पाहिजे. त्याच्यामध्ये टॅक्स हॉलिडेज झाल्या किंवा चांगल्या क्वालिटीची मॅनपॉवर इथे डेव्हलप केली पाहिजे. तर मॅनपॉवर डेव्हलप होण्याकरता लागणारे चांगले कॉलेजेस, चांगल्या कॉलेजेससाठी लागणारे चांगले टीचर्स, ह्या सगळ्यांवरती फोकस केला, तर मला वाटतं की येत्या 10 वर्षामध्ये नाशिकचा चेहरा-मोहरा बदलू शकेल. जर का इथे मॅनपॉवरच नसेल तर कोणी कंपनी येणार नाही. इथे जर का कनेक्टिव्हिटीज नसेल तर कोणीही कंपनी येणार नाही. इथे जर का म्हणजे सगळं काही आहे पण लोकांचं काम करण्याची वृत्तीच नाही, तरी पण कोणी येणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी असायला लागतील. तर कुठेतरी येत्या 10 वर्षामध्ये आपल्याला रिझल्ट दिसतील
आणि यासाठी सगळ्यांनी मिळून म्हणजे तुम्ही, मी, आपल्या सगळ्या इन्स्टिट्यूट्स ज्याच्यामधून स्टुडंट बाहेर येतात ते, ज्यामध्ये गव्हर्नमेंट सगळ्या पद्धतीच्या पॉलिसीज राबवतो ते सगळे अधिकारी, ह्या सगळ्यांनी सहभाग करावा लागेल. बरोबर आहे. पण ह्याच्यात तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे हा काही महत्त्वाची आहे म्हणजे कनेक्टिव्हिटी जर एक मुद्दा घेतला, तर मग आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? सर मेनली नाशिकला जे काही फोकस आता झालेलं आहे, म्हणजे प्रपोज्ड रोड्सचे जे काही आहे, मी गेल्या 10 वर्षापासून ऐकतोय, पण त्यातले बरेचसे रोड अजून पेपरवरच आहेत. हं, ओके, तर रोड नेटवर्क हे चांगलं इम्प्रूव्ह करायला लागेल, पहिली गोष्ट. आणि त्याच्यासाठी जी रखडलेली कामं आहेत, हं. ती रखडलेली कामं त्यांनी पुढे न्यायला लागणार. बरोबर, बरोबर. दुसरं आता एक अवघड प्रश्न म्हणेन मी त्याला, की आतापर्यंत एवढे सगळे प्रोजेक्ट केल्यानंतर जर एकच आयकॉनिक प्रोजेक्ट निवडायची वेळ आली, की जो तुमच्या फार जवळचा आहे, जो करताना आनंद पण मिळाला, समाधान, अभिमान वाटला, तर त्या प्रोजेक्टबद्दल तो प्रोजेक्ट कुठला आणि त्याच्याबद्दलची खासियत काय? ॲज अन आर्किटेक्ट तुम्हाला सगळेच पद्धतीचे प्रोजेक्ट तुमच्या टोटल लाईफमध्ये करायला भेटतील असं काही नाहीये. त्यामुळे फार क्वचित किंवा फार ठराविक आर्किटेक्ट असे असतात, की ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट किंवा इम्पोर्टंट प्रोजेक्ट किंवा आयकॉनिक प्रोजेक्ट करायला चान्स मिळतो. तसं मला देखील चान्स मिळाला. मी 5 वर्ष आधी मायक्रोव्हिजन अकॅडमी बुरानपूर येथे ऑडिटोरियम प्रोजेक्टसाठी विचारणा त्यांनी केली होती मला क्लायंटनी, आणि मी त्यांना म्हटलं, की आपण हे करू शकतो. आणि 2,00,000 स्क्वेअर फुटाचा प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये सगळ्या पद्धतीच्या तुमच्या सर्व्हिसेस होत्या. मग सर्व्हिसेसमध्ये सगळ्यात पहिली सर्व्हिस म्हणजे की अकॉस्टिक, साउंड डिझाइन, इलेक्ट्रिकल डिझाईन्स, इलेक्ट्रिकल लाइटिंग डिझाइन, HVAC, हीटिंग व्हेंटिलेशन डिझाइन, हं, हं. आणि पोस्ट टेन्शन स्लॅब्स, ट्रसेस, पफ पॅनलचे शीट्स, आणि म्हणजे तुम्ही म्हणाल ते सगळं त्या एका प्रोजेक्टमध्ये इंटिग्रेट केलेलं आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती सर्व्हिसेस, वेगवेगळ्या प्रकारचे कन्सल्टंट त्यांच्यासोबत काम करता आलं. त्या सगळ्यांच्या टीमला मला लीड करता आलं, आणि आम्ही हे सगळं करून एक आयकॉनिक प्रोजेक्ट डिलिव्हर केला. तो सुद्धा विदिन टाईम आणि विदिन बजेट. ते सगळ्यात ओके. महत्त्वाचं आहे, शेवटचं ते वाक्य सगळं. त्यातलं. आता येस. असा एखाद्या प्रोजेक्टची आठवण हवी आहे, जो करताना काहीतरी आव्हानं आल्या, अडचणी आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? तर कुठला प्रोजेक्ट आठवतोय? सर रिसेंटली मागे 2 वर्ष आधी माझ्याकडे क्लायंट अप्रोच झाले, आणि त्यांचं टाउन प्लॅनिंगसाठीचं जे काही रेव्हेन्यू डिपार्टमेंटमधलं काम अडकलेलं होतं, तर 1-2 आर्किटेक्ट्स त्यांनी दाखवलं, ते काही होत नव्हतं. आणि अल्टिमेटली मी त्याच्यावरती थोडं काम केलं, आणि मी त्यांना काही वेआउट्स दिले, आणि लकीली ते काम झालं. मग झाल्यानंतर त्यांनी म्हणले, की "बुवा आमचा अजून एक मोठा प्रोजेक्ट 2,00,000 स्क्वेअर फुटाचा येतोय, तर तुम्ही जरा बघा त्याच्यावरती." मग तोपर्यंत त्यांनी त्यांच्या एक्झिस्टिंग आर्किटेक्टकडून त्या बिल्डिंगचा प्लॅन काढून घेतलेला होता. आणि मी ते सगळं बघितलं, रिक्वायरमेंट सगळ्या समजल्या, आणि ते सगळं बघितल्यावरती मी त्यांना म्हटलं, की "सर कुठेतरी थोडंसं आपण चुकतोय, किंवा बरोबर. आपल्याला याच्यात अल्टरनेटिव्ह द्यायची गरज आहे." आणि अकॉर्डिंगली मी त्यांना माझ्या पद्धतीने माझा एक अल्टरनेटिव्ह दिला, की त्यांच्या मनामध्ये होतं, की वास्तूप्रमाणे आपण काम करू, 100 मीटर बाय 100 मीटरची बिल्डिंग बनवू वगैरे. पण जेव्हा लक्षात आलं, की त्याचे ऑपरेशनल कॉस्ट 100 मीटर बाय 100 मीटरच्या बिल्डिंगमध्ये खूप जास्ती आहे, हं, आणि त्यांना तो प्रोजेक्टमधून जेवढा पाहिजे तेवढा प्रॉफिट जनरेट करता येत नाहीये. हं, मग त्यांच्यासाठी मी तो 100 मीटर बाय 140 मीटर असा प्लॅन केला. हं, हं. म्हणजे त्याच्यामध्ये त्याची लेंथ वाढल्यामुळे त्याचे मेकॅनिक्स बदलले, आणि त्याचे इलेक्ट्रोमेकॅनिक्स आणि हे सगळं बदलल्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणावरती मॅनपॉवर सेव्हिंग झाली. मोठ्या प्रमाणावरती ऑपरेशनल सेव्हिंग झाली. जिथे आम्हाला 100 एचपीचा खर्च येणार होता, तिथे आम्ही 30 एचपीवरती आलो, या सगळ्या ह्याच्यातून. आणि बरं, असं करत तो प्रोजेक्ट आम्ही पुढे नेला. आता तो प्रोजेक्ट लास्ट स्टेजला आहे, आणि बरं. त्याचं इनॉग्रेशन होईल लवकरच. घ्या. आणि क्लायंट इज व्हेरी मच हॅपी, आणि त्यांनी मला तशा पद्धतीचे अजून 2 क्लायंट दिले, जोडलेत, की ज्यांना सुद्धा अशा पद्धतीचा ऑपरेशनल सेटबॅक बसणार होता आर्किटेक्टच्या चुकीच्या प्लॅनमुळे. बरोबर. आम्ही त्यांना त्या पद्धतीने तिकडे नव्याने कन्सल्टन्सी देऊन आणि नव्याने प्लॅन डेव्हलप करून देतोय. बरोबर. यातनंच मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे, ते म्हणजे कुठल्याही अशा मोठ्या प्रोजेक्टवर जर अनुभवी आर्किटेक्टची निवड करताना चुकली किंवा बऱ्याचदा जर नाही घेतला गेला, तर काय-काय नुकसान होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? येस. सर हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. याच्यामध्ये काय होतं, की प्रत्येक आर्किटेक्टची एक लाईन ऑफ ॲक्शन, एक लाईन ऑफ प्लॅन, आणि एक त्याची थिंकिंग क्लायंट आणि त्या इंडस्ट्रीसोबत अलाईन झाली पाहिजे. हे मस्ट आहे, म्हणजे झालीच पाहिजे. जर ती झाली नाही, तर तो प्रोजेक्ट सक्सेस होत नाही. आता उदाहरणार्थ उदाहरण द्यायचं झालं ह्या गोष्टीचं, तर समजा मी इंडस्ट्रीज प्लॅन करतो, आणि उद्या कोणतरी मला म्हणलं, की आता आपल्याला 7 स्टार हॉटेल प्लॅन करायचं आहे, आणि आम्ही तुमच्याकडे येतो. मला जर का त्यातला एक्सपिरियन्सच नाही, मला त्यातलं काही माहिती नाही, मी त्यातलं काही बॅकग्राऊंड घेतलेलं नाही, तर मी प्रामाणिकपणे पहिले सांगायला पाहिजे, की "सर ते आम्हाला जमणार नाही, किंवा आम्हाला अशा-अशा गोष्टी इथं पहिले इम्प्रूव्हमेंट करायला लागेल, आणि मग आम्ही तुमचं काम करू." तर इन्स्टेड मार्केटमध्ये कॉम्पिटिशन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आर्किटेक्ट काय करतात, की ते काम घेतात, आणि ॲप्रोप्रिएट आर्किटेक्ट ॲप्रोप्रिएट प्लॅनला नसल्यामुळे, ॲप्रोप्रिएट डिझाईनला नसल्यामुळे क्लायंट त्यात सफर होतो. चुकीच्या गोष्टी होतात.
आणि त्याच्यातून म्हणजे प्रोजेक्टही सक्सेस होत नाही, क्लायंटही सफर होतो आणि आर्किटेक्टचे नाव चुका त्याच्यामध्ये खराब होतं. यातलंच अजून एक एक्झाम्पल सांगायचं झालं तुम्हाला तर माझ्याकडे फार पूर्वी एक क्लायंट आले होते. ते औरंगाबादवरून आले होते आणि ते मला म्हणले, की औरंगाबादमध्ये आपल्याला 100 मजली बिल्डिंग बनवायची आहे. हं. मी त्यांना म्हटलं, "सर हे शक्यच नाही, ही बनूच शकत नाही." हो, हो. ते म्हणले, "का नाही?" तर म्हटलं, की "कॉर्पोरेशनचे किंवा तुमचे जे नॉर्म्स आहेत, की त्याच्यामध्ये तुम्हाला ती परवानगीच नाही आहे. तर तुम्हाला ते बनवण्यासाठी किंवा करण्यासाठी तुम्हाला पहिले परमिशन आणायला लागेल. तुम्ही जर ती आणली, तर आपण हे सगळं करू शकतो." तर ते माझ्यावर एकदम रुसले, की म्हणले, "अरे काय आर्किटेक्ट आहे तू? तुला एवढं मी अपॉर्च्युनिटी देतोय आणि तू करत नाही आहे." तर सर बिलीव्ह मी आज त्या गोष्टीला 10-12 वर्ष झाले. अजूनही 100 मजली बिल्डिंग तिथे उभी राहू शकली नाही. तर त्याला कारणच हे आहे, की हो. बऱ्याचदा आर्किटेक्ट किंवा क्लायंट ह्या दोघं गोष्टी लाईन अप नसल्यामुळे त्या चुकीचे निर्णय होतात. पण जर का ते दोघं जण लाईनवरती असेल, तरी सुद्धा एखादा रुसला तरी चालतो. पण मात्र तुमच्या प्रोजेक्टमध्ये होणारं नुकसान टळतं. क्या बात है! आता हे झालं चुकीच्या निर्णयाबद्दलचं. एक चांगल्या निर्णयाबद्दलचा प्रश्न आहे. ते म्हणजे जेव्हा कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील निवडण्याची वेळ येते, तेव्हा येस. तुम्हाला काय वाटतं एक आर्किटेक्ट म्हणून काय त्यातले पॅरामीटर्स बघितले गेले पाहिजेत स्टील सिलेक्ट करताना? येस. सर स्टील हा जो पार्ट आहे, हा पूर्णपणे स्ट्रक्चरल इंजिनिअरशी रिलेटेड पार्ट आहे. आर्किटेक्टचा त्याच्यावरती फार कमी कंट्रोल असतो आणि किंवा आर्किटेक्टला त्याच्यातलं बरंच कमी नॉलेज असतं. पण त्यातल्या त्यात आता 20 वर्षाचा एक्सपिरियन्स माझा गृहीत धरता तुम्ही जर मला विचारलं, तर स्टीलमधल्या ज्या बेसिक प्रॉपर्टी आहेत, तर त्यातली सगळ्यात पहिली प्रॉपर्टी म्हणजे की त्याची डक्टिलिटी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अ, त्याच्या जे काही युनिफॉर्मिलिटी असते, हं, हं. त्याच्यामध्ये 20 एमएमचं जर का स्टील असेल, तर ते 20 एमएमच असलं पाहिजे. ते अंडर डायमीटर किंवा ओव्हर डायमीटर, ओव्हरवेट किंवा अंडर वेट नसावं. आणि त्याचबरोबर त्याच्या ज्या बेसिक टेस्ट आहेत, की बेंड केल्यानंतर त्याला क्रॅक्स जाऊ नये, बेंड करून सरळ केल्यानंतर त्याचा तुकडा पडू नये. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये कन्सिडर झाल्या पाहिजेत. हं. पण माझ्या पेक्षा म्हणजे बी-आर्च असलेल्या माणसापेक्षा स्ट्रक्चरल इंजिनिअरनी याच्यावरती उत्तर दिलेलं कधी पण जास्त चांगलं राहील. चांगलं. बरं. आयकॉन स्टील यापूर्वी कधी कुठल्या प्रोजेक्टमध्ये वापरण्याचा योग आला होता? सर आयकॉन स्टील आमचं मराठवाड्यामध्ये माझे बरेच कामं चालतात. मी मराठवाडा इन्स्टिट्यूटमधूनच पास आउट आहे. मराठवाडा आर्किटेक्चर कॉलेजमधून. त्यामुळे मला त्या एरियातले बरेचसे मित्र आहेत आणि माझे बरेचसे कामं त्या एरियामध्ये आहेत. आणि तिकडे तुमचं आयकॉन स्टीलचं नेटवर्क खूप चांगलं आहे. हं, आणि हं, आम्हाला साईट डिलिव्हरी किंवा काही अडचणी आल्या तर टेस्टिंग्स हं. किंवा रेट कॉम्पिटिशन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला मदत होते. त्यामुळे माझ्या रिसेंटली मराठवाड्यातल्या 2 प्रोजेक्टमध्ये, मोठाल्या 2 प्रोजेक्ट्समध्ये आम्ही आयकॉन रिकमेंड करून आणि ते प्रोजेक्ट्स पूर्णही झाले, आम्ही वापरलेही. आणि जसं मी म्हटलं, की आम्हाला कन्सिस्टंट क्वालिटी, कन्सिस्टंट क्वांटिटी, फ्रिक्वेंट तुमच्या इथल्या फील्ड इंजिनियर्सच्या व्हिजिट्स वगैरे त्या सगळ्या आम्हाला मिळाल्या आणि आम्हाला चांगली सर्व्हिस त्यातून मिळाली. तर त्यातलं नाव घ्यायचं झालं तर पहिलं नाव हे संस्कृती संवर्धन मंडळ या संस्थेचं हॉस्टेल आम्ही आता रिसेंटली पूर्ण केलं. 12,000 स्क्वेअर फुटाची बिल्डिंग आहे. तर तिकडे आपण आयकॉन स्टील वापरला आहे. आणि गेल्या वर्षी मी 40,000 स्क्वेअर फुटाचं एक कमर्शियल कॉम्प्लेक्स देगलूर, नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण केलं. तर ते देखील पूर्णच्या पूर्ण आपण आयकॉन स्टीलमध्येच घेतलेलं आहे. क्या बात है! आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या फील्डमध्ये आता जे नवीन यंग आर्किटेक्ट येत आहेत, तर त्यांना तुम्ही एक सीनियर म्हणून आणि एक उत्तम प्रोफेशनल म्हणून काय सल्ला द्याल? तुमचा सक्सेस फॉर्म्युला काय सांगाल या क्षेत्रात जर त्यांना यशस्वी व्हायचं असेल तुमच्यासारखं तर? येस सर. मला यंग आर्किटेक्ट्सना पहिला हा एक मेसेज द्यायचा आहे, की फर्स्ट कंप्लीट युअर स्टडी विथ अ पॅशन. ओके. कारण की काय होतं, की कॉलेजमध्ये आपली लोकं कॉलेजचा अभ्यास न करता दुसरा अभ्यास जास्ती करतात आणि त्यामुळे पाहिजे तेवढा इफेक्ट आपल्यावरती ॲज अ स्टुडंट म्हणून होत नाही. तर पहिले त्यांनी त्यांची स्टडी, त्यांचा अभ्यास, त्यांचा जो काही अभ्यासक्रम दिला आहे गव्हर्नमेंटने, सिलॅबस दिला आहे, तो त्यांनी सिन्सिअरली पहिले पूर्ण करावा. त्यानंतर 2 वर्षे त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी मार्केटमध्ये प्रयत्न करावे आणि त्यानंतर देखील अगदी लास्ट डे ऑफ युअर प्रॅक्टिस तोपर्यंत देखील स्टडी, स्टडी अँड स्टडी एवढंच करावं. जेवढा जास्ती स्टडी तुमचा फील्डमध्ये राहील, तेवढं चांगले तुमचे प्लॅन्स असतील, तेवढी तुमची निर्धोक डिझाईन राहील आणि तेवढं तुम्हाला मार्केटमध्ये चांगलं चांगला मानपान आणि चांगल्यात चांगलं तुमचं इव्हन इन्कम, इव्हन सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. तुमची एक चूक, सिंपल एक चूक जरी तुम्ही केली, 100 एमएमनी जरी तुमच्या बिल्डिंगची हाईट गरजेपेक्षा जास्ती झाली असेल कॉर्पोरेशन एरियामध्ये, तरीसुद्धा तुमचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं. त्यामुळे हा खूप सीरियस जॉब आहे. आर्किटेक्चर इज अ व्हेरी सीरियस फील्ड. टेक इट सीरियस, डू इट विथ युअर पॅशन अँड एन्जॉय. क्या बात है! सो हे होते आर्किटेक्ट ज्ञानेश्वर निकमाणे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे कॉलेज जीवनात आर्किटेक्ट हे फॅशन म्हणून नाही तर पॅशन म्हणून तुम्ही करा येस. आणि जर तुम्ही त्याच हार्डवर्कनी त्याच मेहनतीनं हे केलं तर तुम्ही या क्षेत्रामध्ये नक्की यशस्वी व्हाल. तर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावेत थँक यू याच सर. आयकॉन स्टीलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक यू सर. थँक थँक्यू यू व्हेरी थँक्यू. मच.